हो, आलतो तुझ्याकडेच. पोरी बघायला आलोय लग्नासाठी. ये पोरी बघतोय आता ह्या वयात. तर तुला तर माझ्यापेक्षा पण मोठी पोरं व्हायला पाहिजे होती आतापर्यंत. झाली असती गण्या, पण सगळ्यांनी मला धोका दिला. ती आयशी गेली आब्या बरोबर, मॅकलिन गेली दुकेश बरोबर, मांजर गेली बोक्या बरोबर. माझ्यासाठी कोणच राहिलं नाही र. जाऊन दे सलूबाई, आज सगळ्या पोरी अशाच असतात. माझ्या गर्लफ्रेंडने पण मला लय मार दिला रे. माझी भवानी पण मला धोका देऊन गेली. काय रे गण्या, असं का म्हणतोय? अरे काय सांगू, उसात भेटायला बोलवलं. तिच्या घरच्यांनी बघितलं तर तिथंच पलटली. म्हणजे मी नाही ओळखत ह्याला, पण ते आज माझ्या मागे आलाय. त्या घरच्यांनी मिळून लय मारलंय रे मला. आता बी आठवलं ना तर अंगावर काटा फुटतोय माझ्या. बरं ऐक की सलूबाई, आता तर तुला नाही मला वाटत पोरगी भेटेल म्हणून. तुझं वय पण लय झालंय. ते तर हायच. मग ऐक की, आमच्या तिथलं एक म्हातार गचकलंय आता. त्याची म्हातारी आहे, तुला चालेल का? आणि त्या म्हातारीच्या नावावरती 2 एकर पण आहे, ती पण तुला भेटेल. ए गण्या, म्हातारी बितारी काय सांगतोय माझ्यासाठी? होय रे, माझ्याकडे बघितलंय का मी किती फिट आहे अजून? जवानपुरी माझ्या पाठीमागं पळते अजून. जवानपुरी मागं लागते ते, मग त्यांच्यातलीच एखादी बघ की. आमच्या इकडे कशाला आलाय मग तू? कसं बी एवढ्या मागं लागत होते तर आतापर्यंत काय लग्न केलं नाही तू? होय रे गण्या भाऊ, असते तिला कारण. जाऊन दे, तुला काय समजणार आहे? सलूबाई, मला एक समजलं. मॅकलिसचा बॉयफ्रेंड दुकेशनी आयफोन वाटलं. तुझी त्यांच्या बरोबर चांगली ओळख होती तर तू मला का रे आयफोन घेऊन दिला ना त्यांच्याकडनं? ए गण्या, असली कामं करायला आलोय का मी इथं? का आठवण आली तेव्हा पोरी बघायला बरोबर आला माझ्याकडे आणि आयफोन मागितला की नाही बोलतोय? ए गण्या, असली काम आपण नाही करत. असली कामं करत नाही तर मला एखाद्या पिक्चर मध्ये घे की मग. मी पण मस्त दिसतो, गोरा गुमटा एकदम चिकना. तुला पिक्चर मध्ये काय सोललेला कोंबडा म्हणून घेऊ का? पिक्चर मध्ये यायचं असेल तर बॉडी लागते, बॉडी. तुझ्याकडे बघ आधी कर. ए सलूबाई, जास्त बोलू नकोस. मला पण मूड मूड दबंग करायला येतं, समजलंस काय? दाखव बर करून. हे मूड मूड दबंग 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 दबंग. ए काय पण नको करूस. ए सलूबाई, समजतं मला सगळं. जळतोस तू माझ्यावरती. सलूबाई, मी काय म्हणतोय, तुझ्या भावाची 2 लग्न झालते, तुझं एक लग्न होत नाही. त्यानं काय तुझ्या वाटणीचं पण लग्न करून टाकलं की काय? तरी तुझं लग्न झालं नाही, तू एक बी लग्न केलं नाही. भावाला तर किती गर्लफ्रेंड होते आणि 2 लग्न करून मोकळा झाला तो. ए गण्या, जास्त बोलू नकोस. फुटपाथवरनं चालताना दिसलं ना तर असंच उडविल तुला मी. असं बी मला लय एक्सपिरियन्स आहे त्यातला, समजलंस काय? हो माहिती आहे की लय एक्सपिरियन्स आहे तुला, म्हणून तर मोरेन्स तुझ्या मागे लागलाय. मित्रांनो, मी गण्या भाईला सपोर्ट करायला आलो आहे. गण्या भाईच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.